मंडळाने हे स्वतः सांगितलंय म्हणून मी ती गोष्ट बोलू शकतो पॉडकास्टमध्ये पण. कुणाल पाटील ऐसे मूर्तिकार एक मतलब क्या है ना फिर. मेहनत करके ऐसा नाही बाप्पा तो ऐसा नाही मुझे बोला है की तू तेरा लॉस करके काम कर. आमच्या मनासारखी मूर्ती नाही झाली. आप किसी अगर मंडल का कभी नाम लेना बाय चाहोगे? चांस सब लोग को पता चल रहा है हर टाइम लॉस करके आप मूर्तिकार गवा रहे हो. बट गणपति गणपति बसवायचा कसा. लेकिन नेक्स्ट ईयर तो मैं भी पूरा स्ट्रिक्ट होने वाला हूँ भाई, क्योंकि हर टाइम तो नहीं लॉस बेअर कर सकता हूँ. अब बाप्पा बिठा रहे हो प्रभावल नाही. आणि लालबाग म्हणजे नो डाऊट, कारण की त्या मंडळाला पण एवढी आयडिया नव्हती की अशा पद्धतीची मूर्ती फर्स्ट रॉडवरती मूर्ती बनलेली त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा घेतली. कोणाला अद्यापपर्यंत एवढं माहिती नाही की अनिकेत कोण आहे नक्की, कारण माझ्या कारखान्यात मुलंच एवढी आहेत की त्याच्यामध्ये नक्की मला शोधणं खूप कठीण आहे. कळालं का. सो काय त्याच्यामध्ये काही विषय नाही. आत्ता लोकांना कळणार आणि आता ह्या पॉडकास्टने लोकांना कळणार की अनिकेत शेवाळे कोण आहे. कोण आहे म्हणून. एक्झॅक्टली. आणि दादा दुसरी मूर्ती आपण जी केली परळचा सम्राट, ती खूप भव्य दिव्य मूर्ती केली तुम्ही शंकराच्या रूपात. बरोबर आहे. आणि ती पण मूर्ती एक ह्यूज वाटत होती. तर त्याचा प्रोसेस काय होता आणि त्याची जर्नी काय होती? ऍक्च्युली गेल्या वर्षी मी मूर्ती बनवली होती त्यांची परळच्या सम्राटाची, कारण की त्यांना आजपर्यंतचा थोडा म्हणजे त्यांचं असं म्हणणं की बॅड एक्सपिरियन्स आहे, मूर्ती वेळेवरती कधी मिळत नाही. तर मी बोललो माझ्याकडे मूर्ती जर दिली तर मी नक्कीच. ही पण मूर्ती मला पराणा डांबरे म्हणून माझा मित्र आहे ज्याला मी मगाशी नाव घेतलं त्याच्याच याने मिळालेली आहे, रेफरन्सने मिळालेली आहे मला ही मूर्ती. त्याने मला मूर्ती सांगितलं असं असं परळचा सम्राट म्हणून एक टाटा कंपाऊंड, आम्ही तिकडे टाटा कंपाऊंड म्हणून ओळखतो त्याला, टाटा कंपाऊंडची मूर्ती बनवायची आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. ते पहिल्या वर्षाला आले, त्यांची मूर्ती मी सक्सेस केली, त्यांना आवडली, फार आवडली. त्यांनी दुसऱ्या वर्षी माझ्याकडे जास्त आशेने बघितलं की गेल्या वर्षी जसं आपलं झालं ना तसं ह्या वर्षी काहीतरी एकदम वेगळं असं काहीतरी कर ना की ज्याने आपल्या मंडळाचं नाव खूप वर आलं पाहिजे, खूप छान वाटलं पाहिजे असं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही बोललो आपण. बोललो प्रयत्न तर करतो मी, माझ्या परीने जेवढं होईल तेवढं. आपल्याला महादेवाच्या रूपात मूर्ती बनवायची. पहिले कंडिशन्स टाकले, ऍप्स वगैरे बनवणार नाही. मूर्ती मी टाकले. ओके. काही जणांचं मत होतं की आपण तशा पद्धतीचे ऍप्स वगैरे दाखवूया हे ते. बोललो मूर्ती आपण कशीही बनवूया, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामध्ये फीचर्स हे गणपतीचेच राहणार. बरोबर. शरीराशी खेळ खंडोबा करायचा नाहीये मला. बोललो जे काय आहे ते आपल्याला प्रॉपर व्यवस्थित बनवायचं आहे. बाप्पा बाप्पासारखंच दिसलं पाहिजे. एक फक्त एक रूप म्हणून आपण महादेवाचं दाखवतो. बरोबर. तर त्यांनी पण आणि की तू जसं करशील तसं आपण करूया, काय हरकत नाही, ठीक आहे. पण नंदी एवढा मोठा बसवायचा म्हणजे काय खाऊ नाही आहे ना, कारण की आपली बॉडीच जी आहे ती 17.5 फुटाची बॉडी, त्याचा टोर्सो वगैरे सगळ्या गोष्टी बसवून आपल्याला तशाच हाईटचं नंदी बनवायचं आहे. ऍडजस्टमेंट नाही दिसली पाहिजे ती. माझं एकच तत्व असतं कुठलीही मूर्ती बनवताना, ऍडजस्टमेंट नको. म्हणजे कोणत्याही समजा उद्या एखाद्या कुठल्या आर्टिस्टने जरी बघितली ना ती मूर्ती, तरी त्याला पण वाटली पाहिजे की नाही मूर्ती चांगली बनवली आहे. एक कलाकार म्हणून सांगतोय. तर त्यांनी मला तो विश्वास, मला बोलतात तू बनवशील. त्यांनी एक विश्वासाने सांगितलं. बोललो ठीक आहे बनवूया. पहिला तो नंदी बनवला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण लोकांना काहीच आयडिया नव्हती की ह्या नक्की गणपती. मी गणपती नंतर बनवला, बरोबर. नंदी बनवला. तो बाप रे, लोक येऊन केवढं काय आहे. तर तेव्हा मी चेहरा वगैरे काही बनवलेला नव्हता. त्याच्यामध्ये माझे सहकलाकार म्हणून सुरेश भाई म्हणून पण आहेत, त्यांनी खूप मदत केली त्या मूर्ती बनवताना. तर त्यांनी म्हणजे जेव्हा स्टार्टअपच केलं ना मूर्तीचा, बोललो माझ्या डायरेक्शनने काम होत होतं. मूर्ती जशी जशी होत होती मंडळाला होप्स वाढायला लागले. हे एवढं ह्यूज आहे, आपल्या गेटमध्ये येणार काय, गेटमध्ये येणार. बोललो विश्वास ठेवलाय ना, पूर्ण होणार. बोललो काय काळजी करू नका. बोललो काही जणांना पूर्ण विश्वास होता की नाही येणार, अनिकेतने केलंय म्हणजे 100% येणार, कारण की मेजरमेंट घेतलं होतं. आणि जसं मी गेलो, मूर्ती बनली, जसा चेहरा वगैरे रेडी झाला, बाप्पा तयार झाला ना जसा, सगळ्यांना
म्हणजे इव्हन म्हणजे सगळेजण बोलत होते, मी असं बोलत नाहीये, की खरंच यावर्षी आपल्या परेलमध्ये आहे ना, सगळ्यात बेस्ट मूर्ती हीच आहे. म्हणजे सगळेजण बोलत होते, की परेलमध्ये बेस्ट मूर्ती ही आहे यावेळी. कारण की ह्यूज मूर्ती आहे. त्याच्यामुळे बाकी प्रत्येक परेल लालबागमधले सगळेच गणपती ग्रेट आहेत. नो Of course. डाऊट. कारण लालबाग आणि परेल माहेरघर आहे पप्पाचं आपल्या. पण ही मूर्ती सुंदर बनवण्याचा मंडळाच्या हट्टाखातीर आपण प्रयत्न केलेला. पण तो सक्सेस झाला खूप छान पद्धतीने. त्याचं कारण की त्या मंडळाला पण एवढी आयडिया नव्हती, की अशा पद्धतीची मूर्ती फर्स्ट रॉडवरती मूर्ती बनलेली त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा घेतली. त्यांनी आजपर्यंत सिंहासनावरचीच मूर्ती घेतलेली होती. कॉन्सेप्ट बेस्ड मूर्ती नाही घेतली. नाही, कधीच नाही. की बाबा आपल्याला असं काहीतरी करायचं. इच्छा फार मंडळाची होती, पण तेवढे हात पोचत नव्हते. पण त्यांनी कसं करून जमवलं काहीतरी करून आणि त्यांनी त्यांचं ते फायनली सगळ्या गोष्टी बोलत आपल्याला तीच बनवायची आहे मूर्ती. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते फायनली सगळं रेडी झालं कंप्लीट मूर्तीचं, तेव्हा त्यांचं म्हणजे माझं तर कौतुक करतच होते ते. त्यांचं मोठेपण त्याचे कौतुक करत होते. बट त्यांनी पण खूप मेहनत घेतली होती. मंडळाने प्रचंड मेहनत घेतली होती. जेव्हा भक्तगण श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्यास एकत्रित होतात तेव्हा बाका अत्तराचा मधुर सुगंध हवेत दरवळतो. दैवी सुगंध अंतःकरणाला भक्तीने भरून प्रेम आणि आदराचे पवित्र वातावरण तयार करतो. बाका अत्तर सुगंध प्रार्थनेचा. म्हणजे टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी मला कुठली गोष्ट लागली तर त्या टायमिंगला ती लोकांनी अवेलेबल केली होती. कारण खूप कमी दिवस असताना मी ती मूर्ती बनवायला घेतली. 25 ऑगस्टला आगमन सोहळा होता. 25 ऑगस्टला खेतवाडीचा लंबोदर आणि तो दोन्ही पण एकसाथच होते. आगमन एकाच दिवशी होते माझे. तो गणपती मी बनवायला घेतला साधारण 9 ऑगस्टला. 15-20 दिवसात मी तो गणपती रेडी केला. एवढा मोठा गणपती. आता एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती नंदी तर क्रॉस लावून झालाय. गणपती बसवायचा कसा? कारण त्याचं कुठे अंग लपलं नाही पाहिजे. आपण कारण गणपती बसवतो, नंदी नाही ना. बरोबर. मग मी विचार करून काहीतरी करून मंडळाला मी बोललो होतो, की बोललो बघ तुम्ही जे स्केच दिलायत ते स्केच बोललो खूप कठीण आहे बोललो बसणं याच्यावरती. मंडळाने फक्त एवढंच सांगितलं होतं आपल्याला गणपती नंदीवरती पाहिजे. बाकी तुझी चॉईस. तू जे करशील ते बेस्ट. त्यांनी पण एक विश्वास ठेवला आणि मी गणपती माझ्या हिशोबाने जोडला येतो. त्याच्यामध्ये कुठेच असं मंडळाने हे नव्हतं ठेवलेलं की बाबा नाही असंच झालं पाहिजे. नाही, रिस्ट्रिक्शन्स अजिबात नाही. मंडळाने सांगितलं तू मूर्ती केली आहेस तुझ्या पद्धतीने तू बसव. मी माझ्या पद्धतीने बसवली. मूर्तीचा चेहरा थोडा क्रॉस लावला होता तर जेणेकरून ट्रॉली बोललो क्रॉस लावा. बरोबर. तर ते कंपाऊंड मध्ये एंट्री करताना इझी होईल. तर ते मंडळाने पण ऍक्सेप्ट केलं की हां ठीक आहे तू जसं बोलशील तसं आपण करू, काय प्रॉब्लेम नाही. आणि ते नेमकं जेव्हा तो झालं कम्प्लीट, बॉडी कलर पण त्याचा थोडा वेगळा होता. सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. बरोबर. आणि जे फायनल डिसिजन जेव्हा गणपती जेव्हा तो बाहेर आला तेव्हा पण मला सेम लंबोदरासारखीच रिॲक्शन होती. म्हणजे मी खूप हे होतो की शॉक होतो की या गेटने गणपती बाहेर गेलेला लास्ट टाइम म्हणजे जेव्हा कामाडीपुराचा बाहेर पडला होता फर्स्ट टाइम गणपती जेव्हा गेल्या वर्षी तेव्हा मी बाहेर वगैरे गेलेलो नव्हतो. पण हा गणपती बघायला म्हणून मला बघायचं होतं की गेटवर कसा दिसतोय, लोकांना हे पसंती मिळते लोकांची की नाही वगैरे. पण लोकांची पसंती एवढी मिळाली ना मूर्तीला खूप. आणि सगळ्यांचे आभार. कारण सगळ्यांनी खूप कमेंट्स, सगळ्यांना मंडळाचं पण आभार की मंडळाने पण संधी दिली अशा पद्धतीची मूर्ती बनवायला. त्यांच्यामुळे मला सगळ्या लोकांना कळलं की अनिकेत अशा पद्धतीची जॉब करू शकतो. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी गिरगावात होतो विसर्जनच्या दिवशी. ओके. तर विसर्जनच्या दिवशी आहे ना मूर्ती म्हणजे ते बसलेली मूर्ती असतात ना त्याच्यामध्ये युजनेस आहे ना, युजनेस ते फक्त 2च मूर्त्यामध्ये मला दिसलं. फर्स्ट इज ओम तांडव, कृणाल दादानी जे केलेलं, ह्यूज बॉडी, ह्यूज मूर्ती. सेकंड वॉज परेलचा सम्राट. बरोबर आहे. म्हणजे ती मूर्ती आली ना तर ती मूर्ती वाटत होती की बाबा म्हणजे बाप्पा आहे बाप्पा येतात. आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे एकदम जॅम पॅक क्राऊड आहे
आणि मूर्ती मस्त एकदम स्लो मध्ये येते, तर ते पण जबरदस्त वाटत बरोबर, होतं, बरोबर. मस्त वाटत होतं. नाही खूप म्हणजे ही दोन माझी तर सगळीच मंडळं खूप छान आहेत, त्याबद्दल नो डाऊट. बट मी प्रकर्षाने नाव घेईन ना 2 मंडळांचं. एक परेलचा सम्राट आणि एक आणि खेतवाडीचा खेतवाडीचा लंबोदर, लंबोदर. हे तुमचे आता 2 ट्रेडमार्क मूर्त्या झाल्या. येस. कारण की एक तुला याचा किस्सा सांगतो. मंडळाने हे स्वतः सांगितलंय म्हणून मी ती गोष्ट बोलू शकतो पॉडकास्टमध्ये पण. ह्यांनी मला स्वतः काय सांगितलेलं होतं म्हणजे परेलचा सम्राटवाल्यांनी, की आजपर्यंत ना मूर्तीला कोणाला माहिती नव्हतं की हा गणपती इथे बसतो. पण लिटरली तुला माहिती आहे लास्टचे 4 दिवस अशी परिस्थिती होती, की रांग आहे ना गणपतीची, म्हणजे पहिली तुला सांगतो सिच्युएशन. एक 5 मिनिटाने आलाय, तर दुसरा 10 मिनिटांनी येतोय पाया पडायला. अच्छा. अशी होती. पण त्याच्यानंतर ह्या मंडळाचं म्हणजे मंडळाची पण मेहनत इतकी स्ट्रॉंग होती ना, मी त्यांना बोललेलो स्पष्ट, की ही मूर्ती जर बनवायची तर तुम्हाला पण तेवढे कष्ट घेतले पाहिजेत. खूप कमी दिवस आहेत. तुम्हाला पण टायमिंगला उभं राहावं लागणार. मंडळाने पण ती तयारी दाखवली होती. त्यामुळे त्यांची मेहनत आणि प्लस आमचं काम, त्याच्यामुळे ती मूर्ती एवढी सुंदर दिसली. ते 360 डिग्री एफर्टच असतं. हो. म्हणजे मूर्तिकारांची मूर्तिकार. टीम आणि मंडळाचं. आणि त्यांनी पण तेवढं त्यांचं पूर्ण एफर्ट्स दिले होते. लिटरली तुला सांगतो 4 दिवस लास्टला आहे ना, अशी परिस्थिती होती की त्यांच्या मंडळामध्ये 3 शिपमध्ये मुलं काम करत होती. रांग इतकी होती की पूर्ण परेड स्टेशनपर्यंत रांग गेली होती. त्या मूर्तीला म्हणजे लोक येऊन बघण्यासाठी की बाबा असं ती खूप व्हायरल झाली मूर्ती, की बाबा नक्की म्हणजे काय आहे एवढं. कारण त्यांनी पण खूप हे केलं होतं की बाबा अशी 25 फुटाची मूर्ती बनलेली आहे. बरोबर. सोशल मीडियावर सोशल मीडियावरती पण खूप त्यांनी केलं होतं की 25 फुटाची मूर्ती बनवली आहे. माझं पण नाव वारंवार ती लोक घेऊन सांगत होते. अगदी मी एकदा स्वतः बोललो होतो, माझं नाव एवढं नका घेऊ. कारण की काय असतं मंडळाचं पण तेवढं आहे. बरोबर. पण त्यांचं मोठेपण की ती लोक मला सारखे बोलत की हे तुझ्यामुळे झालं, हे तुझ्यामुळे झालंय. बोलो माझ्यामुळे नाही, बाप्पामुळे झालं. बोललोय तुमचं नाव याच वर्षी होत होतं. त्यांनी एक छोटी कमेंट दिली मला. म्हणजे मी तेवढा मोठा नाहीये, पण ती कमेंट ऐकून मला स्वतःला हे वाटलं की मी एवढं काम करू शकलो. मला असं वाटतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला आमची मूर्ती आहे ना पहिले वेलिंग मास्टर बनवायचे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांकडे आम्ही बनवली मूर्ती. पण कधी आमच्या मनासारखी मूर्ती नाही झाली. त्याच्यानंतर आता तू एक जो भेटलास ना, आम्हाला मास्तरांची आठवण आली. खूप मोठी गोष्ट सांगितली त्यांनी. मी बोललो तुम्ही आता पण अंगावर सारे बोलतो. जेव्हा ही गोष्ट बोलले ना, बोललो मी मिळवलं बोललो. कारण की वेलिंग मास्तर म्हणजे आमच्या मूर्तिकार लोकांसाठी आहे ना देव. म्हणजे आमच्या देवाऱ्यामध्ये आता माझ्या तू कधी वर्कशॉपला पण आलास ना, माझ्या देवाऱ्याच्या ठिकाणी मास्तरांचा फोटो आहे. हो. कारण की मूर्तिकारांसाठी गॉड आहे. आज जे कोणी म्हणजे सगळे मूर्तिकार म्हण, विजय खातू सर म्हण किंवा अण्णा तोंडवळकर म्हण, हे जेवढे पण कोणी आहेत ना, जे ओल्ड मूर्तिकार आहेत, जे खूप म्हणजे आयकॉन आहेत सगळ्यांचे, त्यांचे आयकॉन वेलिंग मास्तर आहेत. तर दादा आता मागी गणेश उत्सव येतोय आणि गणपती त्यानंतर म्हणजे 6-1 महिने उरतील. तर काय प्लॅनिंग आहे मागीमध्ये? तुम्ही आणखीन गणपती बनवतात, एक तर तुम्ही बनवतात दादरचा लंबोदर, आणखीन यावर्षी बनवतात आणि पुढचा प्लॅन काय? पुढच्या वर्षीचा प्लॅन काय तुमचा? मागी गणपतीचं म्हणशील ना तर भाद्रपद गणपतीपेक्षा सुद्धा मी जास्त मागी गणपतीची वाट बघतो. त्याच्यामागचं रिझन असं आहे की ज्याने मला हे सर्व दाखवलंय ना, तो म्हणजे दादरचा लंबोदर. आणि मी लिटरली कुठलीच गणपतीची मूर्ती वेगळी घेत नाही त्या दिवसांमध्ये. कारण एकतर माझ्याकडे कामाचा लोड सुद्धा असतो सिलिकॉन स्टॅच्यूचा. तर मी आवडीने तो दादरचा लंबोदर करतो. आता एखाद 2 मंडळं अशी यावर्षी जॉईन होत आहेत, पण मी मोठी मूर्ती नाही घेणार. कारण की मी तेवढा पुरेसा वेळ देऊ शकत नाही त्या मूर्तीचा. पण दादरचा गणपती म्हणजे दादरचा लंबोदर हा एक असा गणपती आहे ना, त्याच्यामधले
2 ते 3% असे आहेत की त्यांच्यासाठी मी ती मूर्ती बनवतो जास्त. आणि किती फुटाची आहे यावर्षी? आपली मूर्ती असते साधारण एक 7.5-8 फुटाची मूर्ती असते. त्याच्या मागे जे काही समजा बॅकग्राऊंड असेल तो फायबरचा असतो, तो वेगळा. अशी ती मूर्ती असते. आणि त्याच्या म्हणजे तो गणपती स्केचपासून ते अगदी त्याचं फायनलायझेशन होईपर्यंत ते संपूर्ण माझं असतं. ओके. ते मंडळ पूर्णच्या पूर्ण माझ्यावरती सोपवतं ते पूर्ण जबाबदारी, की बाबा आपला गणपती आलाय, सो तुलाच ते सगळं बघायचं आहे. त्याच्यामध्ये सागर राणे, प्रथमेश राऊळ हे दोघं जण जे आहेत, त्यांचं नाव मी घेण्याच्या मागचं रिझन काय आहे माहिती आहे का? की या व्यक्तींनी मला आहे ना संधी दिली होती, की तू प्रोडक्शनची मूर्ती काय ती दाखव. 2016-17 साली त्यावेळी मी माझं स्वतः मातीकाम करून नवीन बॉडी बनवून त्याचं डाय प्रोसेस करून मी त्यांना प्लास्टरचा एक पीस बनवून दिला होता. त्यावेळी लोकांना म्हणजे त्याने माझ्यावरती ट्रस्ट ठेवला म्हणून मी मातीकाम केलं मोठ्या गणपतीचं. तिथून ती सुरुवात झाली. मी एक छोटा गणपती माझ्या मामाच्या घरी बनवला होता, प्लास्टर ऑफ पॅरिसचा. तो चंदनवाडीचा विजुएटचा खूप फेमस गणपती झाला होता. तो कासवावरती उभा केला होता, एका पायावरती गणपती, अच्छा. चंदनवाडीचा. हो. तो गणपती मला आवडलेला. तर मी मूर्ती माझ्या मामाच्या घरी ती बनवून दिली होती, साधारण 4.5-5 फुटाची मूर्ती. ती माझ्या घरात होती. तर त्या लोकांनी एकदा मला की बाबा हा प्रोडक्शन जॉब करू शकतो का, तर ते बघायला आले होते घरी त्यावेळी. तेव्हा ते पोहेकर यांच्याकडे मूर्ती बनवायची ॲक्च्युली. तर मला वाटलेलं की आता ऑब्वियस आता ही मूर्ती तिकडे गेलेली आहे. तर ती मूर्ती जेव्हा मला त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही मूर्ती तुम्हाला आम्ही देतोय म्हणून, प्राऊड मुमेंट होती. की दादरमधला तो गणपती, त्याचं नाव मला माहिती नव्हतं की त्यावेळी त्यांचं दादरचं लंबोदर म्हणून नाव आहे. पण त्यांनी ती मूर्ती माझ्याकडे दिली. मी त्यांच्या पूर्ण खरा उतरलो त्यांच्या कामामध्ये. Expectations. हां. आणि खूपच म्हणजे आता पण इव्हन जे आहेत ना, या लोकांनी मला संधी दिल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय असं मी बोलेन. त्याच्यामधला जो सागरदादा आहे, त्याच्यामधली मी घरची मूर्ती वगैरे त्यांचे अजून मीच बनवतो. पुढेही मीच बनवेन अशी आशा आहे. बट त्या लोकांच्या सपोर्टमुळे हे फर्स्ट मंडळ आहे. तुमचं? म्हणजे ओव्हरऑलमध्ये फर्स्ट मंडळ. म्हणजे त्यांनी मला संधी दिली की अनिकेत तू करू शकतोस. त्याच्यामधल्याच त्यांच्याच काही लोकांची अशी मर्जी होती की अनिकेत तू मोठी मूर्ती पण बनवू शकतोस आणि आम्हाला तुझी मोठी मूर्ती बघायची आहे. त्यांच्या हट्टाबाई म्हणून मी मार्केटमध्ये उतरलो. नंतर मी आजपर्यंत आज 11 वर्ष झाली काम करतोय. पण मी कधी मार्केटमध्ये येण्याचा विचार नव्हता केला होता. मी माझ्या बिल्डिंगमध्ये सेट होतो, तिथे मी मूर्त्या बनवायचो. जे काय होतं, जे काय मिळत होतं त्याच्यात मी सॅटिस्फाईड होतो. बट मला काहीतरी, जर तुम्हाला ऑब्वियस काहीतरी नाव जर काढायचं असेल, तुम्हाला कुठे नाव करण्याची संधी जर तुम्हाला मिळाली असेल तर ती मार्केटमध्येच मिळू शकते. आणि लालबाग म्हणजे नो डाऊट, तिथे कोणता मूर्तिकार गेला आणि त्याची मूर्ती प्रसिद्ध झाली तर तो उद्याला येणार म्हणजे येणार 100%. ट्रेंडमध्ये येणार. कारण की तिथे गणेश भक्तांची एवढी रेलचेल असते त्या दिवसामध्ये, लिटरली म्हणजे सुंदरच. सो त्याचं सगळं जे श्रेय ना दादरच्या लंबोदरला जातं. म्हणजे त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली म्हणून मी इथपर्यंत आहे. आणि यावर्षी पण काहीतरी नवीनच असणार आहे याची खात्री देऊ शकतो. आता साधारण 1 फेब्रुवारीला मागी गणेशोत्सव आहे. हां. तर ते पण नवीन बसून मला सगळं करायचं आहे की काय असणार आहे. गेल्या वर्षी पण श्रीरामाच्या अवतारामध्ये आपण मूर्ती बनवली होती. यावर्षी पण काहीतरी वेगळं असणार आहे. ते संपूर्ण जेव्हा बाप्पा येईल तेव्हा ते समजेलच, नो डाऊट. बरोबर. तो दादा अभी हमारे बीच में जैसे भी ट्रेंड चल रहा है गणपति का और गणेश मूर्तिज का, जो बहुत बड़े बड़े गणपति की जो मूर्तिज अभी आ रही है अपने मुंबई में बनाई जा रही है, तो उसमें जो बैठी हुई जो मूर्ति होती है जैसे सिंहासन में या फिर कोई भी पोज में, तो उसमें प्रभावल बहुत ही कॉन्सेप्चुअल अभी आने लगे. तो लास्ट टाइम हमारे पॉडकास्ट पे अरुण दादा आए थे, ओमकार गायकवाड़ आए थे, प्रथमेश दादा गाड़गे आए थे.
तो इन्होंने सबने एक ही चीज बोली कि प्रभावल का जो कॉन्सेप्ट है, प्रभावल का जो ट्रेंड है, वो कृणाल पाटिल दादा ने मार्केट में लाया। सही है। और कहीं ना कहीं वो अच्छा भी है और कहीं ना कहीं वो थोड़ा सा बैकफायर भी करता है हमें, बिकॉज उसकी कॉस्टिंग ज्यादा जाती है और मंडल को वो कॉस्टिंग परवड़ती नहीं है। बराबर बिकॉज वो 15 फीट का अगर प्रभावल है तो उसकी कॉस्टिंग मूर्ति से भी ज्यादा जाती है। तो इसके ऊपर आपका क्या विचार है कि नेक्स्ट ईयर आप ऐसा कभी आपने ऐसा सोचा है कि मैं भी प्रभावल, मेरे को भी ऐसे बड़े बड़े प्रभावल्स करने चाहिए, या फिर आपके पास कोई ऐसा नेक्स्ट ईयर के लिए ऐसा कोई प्लान है कि मैं ऐसा करूंगा? क्या विचार है आपका? मैं एक्चुअली एक बात बोलूँ क्या, मेरे को एक्चुअली प्रभावल का इतना नहीं मैटर है। मैं जितना ज़्यादा फोकस करता हूँ वो मूर्ति के ऊपर करता हूँ, क्योंकि मेरा एक ही विचार है कि आप बप्पा बिठा रहे हो, प्रभावल नहीं। मैं एक ही फोकस करता हूँ, मूर्ति। क्योंकि प्रभावल ये कॉन्सेप्ट तो बहुत बाद में आया। कुणाल पाटिल ने जो मूर्ति है एक्चुअली उन्होंने जो बनाया वो उनका ट्रेंड है, वो उनके हिसाब से बना रहे। लेकिन हर एक मूर्तिकार का कुछ तो अलग सोच रहता है। जैसे विजय खातू सर, उनका एक सोच अलग था, वो भी मूर्ति के ऊपर ज़्यादा ध्यान देते थे। कुणाल पाटिल ऐसे मूर्तिकार है कि वो मूर्ति के ऊपर भी काम कर रहे हैं, प्रभावल के ऊपर भी काम कर रहे हैं। लेकिन मैं प्रभावल को उतना ये नहीं देता हूँ। पीछे जो बैकग्राउंड जो है ना, ये एक सिंहासन के रूप में बैकग्राउंड चाहिए। जैसे कि वेलिंग मास्टर बनाते थे। आप हर एक जो ओल्ड मूर्तिकार है उनका देखोगे तो पीछे बैकग्राउंड देखो आप, कोई भी नॉर्मल बैकग्राउंड है, लेकिन आगे जो मूर्ति है उसके ऊपर बहुत ज़्यादा ध्यान दिया है, वो मैंने। लेकिन जो अगर समझो कोई पार्टी का समझो रिक्वायरमेंट है कि भाई हम लोग को तो अच्छा ही मूर्ति चाहिए, पीछे बैकग्राउंड भी सही चाहिए, तो आप वैसा बजट लेके आओ फिर। क्योंकि ये ऐसा काम है कि जितना मूर्ति को खर्चा नहीं आता है उससे ज़्यादा आपको प्रभावल में खर्चा आता है, बहुत ज़्यादा। उसका प्लस क्ले वर्क हो गया, बाद में फाइबर मोल्डिंग हो गया, वेस्ट मोल्ड हो गया, वेस्ट मोल्ड के बाद उसका फाइबर काम हो गया, पॉलिशिंग हो गया, प्लस बाद में फिर पेंटिंग हो गया, पीछे फैब्रिकेशन का वर्क हो गया। ये टोटल नहीं बोलोगे ना तो लगभग 1 से 1.5 लाख के ऊपर ही जाता है एक प्रभावल बनाने जाओगे तो। और अभी हर एक जो ना आता है वो बोलता है कि हम लोग को फाइबर का प्रभावल चाहिए भाई, प्लास्टर में नहीं, हम लोग नहीं ले सकते, क्यों? वेट ज़्यादा होता है। तो उन्होंने जो कुणाल पाटिल ने जो काम जो किया है वो उनके हिसाब से सही है, लेकिन हर एक मूर्तिकार को वो पॉसिबल नहीं है। हर एक को उतना प्राइस मिलता है ऐसा नहीं है। तो जो मंडल भी आए, मैं मंडल के लिए बात कर रहा हूँ, जो भी मंडल आए तो जो प्राइस जो दे रहे हो आप, वो प्राइस में फाइबर का मूर्ति बैठेगा तो ही ले। नहीं तो मैं तो सजेस्ट करूंगा कि आप मूर्ति के ऊपर ध्यान दो ज़्यादा करके। फाइबर का प्रभाव लेना है तो उसका खर्चा आपको अलग से देना पड़ेगा, क्योंकि वो गलत नहीं है, लेकिन कॉस्टिंग मैटर होता है भाई, जो भी है वो। और मेरा एक पर्सनल सजेशन लोगे तो मैं बोलता हूँ कि भाई प्रभावल के ऊपर में इतना खर्चा मत करो, मूर्ति के ऊपर मूर्ति के ऊपर करो खर्चा। क्योंकि आप गणेश जी का मूर्ति बिठा रहे हो ना कि प्रभावल। तो ये बहुत यूनिक आपका सोच है। हाँ। आजकल के जो नए ट्रेंड्स चल रहे हैं तो उसके अलावा आप ये सोचते हो तो ये बहुत मैटर करता है। और आपने वेलिंग मास्टर का नाम लिया, हाँ हाँ, विजय सर खातू का नाम लिया, तो ये भी जैसे मैं अभी रिकलेक्ट कर रहा हूँ कि उनके जो जमाने की जो मूर्तियां थी तो वो जमाने में एनाटॉमी पे ज्यादा फोकस दिया जाता था, बहुत ज्यादा। तो दादा अभी हर एक मूर्तिकार के साथ आजकल बहुत बैड एक्सपीरियंस हो रहा है पैसों को लेके। जैसे कोई एक मंडल आता है और एक मूर्तिकार का एक प्रोसेस होता है। सही है। कोई मूर्तिकार 50% एडवांस लेते हैं, कोई मूर्तिकार 100% बोलते हैं एडवांस दो, कोई मूर्तिकार 80% एडवांस लेते हैं। फिर जो बाकी का पैसा होता है वो मंडल, बहुत सारे मंडल होते हैं, बहुत सारे वेरियस रीजंस भी होते हैं पैसा नहीं देने के। तो आपके साथ कभी ऐसा बैड एक्सपीरियंस हुआ है कि मूर्ति लेके गए और पैसा अब तक दिया नहीं है? हुआ है, हुआ है। तो उसका रीजन क्या है और उसके ऊपर आप कैसे फोकस करना चाहोगे कि ये
हर मूर्तिकार के साथ नहीं होना चाहिए, और आप क्या मैसेज देना चाहोगे मंडल को? एक्चुअली एक बात क्या होता है मालूम है, जब भी कोई भी मंडल लेके आता है, मंडल आता है जब भी मूर्ति लेने के लिए, हर एक मंडल ऐसा नहीं कि वो गणपति जाने से पहले एक दिन आपको पेमेंट पूरा कर रहे हैं। जो दिन लेने के लिए आ रहे हैं वो दिन हम लोग आपको पेमेंट कर देंगे। जब भी लेने के लिए आते हैं, अरे भाई हम लोग इतना ही लाए अभी, एक काम कर दे, गणपति जाने दे, 2 दिन में आपका पेमेंट जो भी हम लोग क्लियर कर देंगे। अभी आप ऐसा तो डिसीजन नहीं ले सकते क्योंकि वो भगवान है, वो भगवान है। यानी मैं खुद का बता रहा हूं कि वो भगवान है यार, मैं इसको कैसा रोकने का हक तो मेरे को नहीं है यार। अगर मैं बनाया भी, लेकिन उसको रोकने का हक मेरे का नहीं है। वो जो भी है वो देख लेगा, छोड़ दे। अगर पैसा मिला तो मिला, नहीं तो छोड़ देने का वो। और ये धंधे का रूल ही यही है, ट्रस्ट के ऊपर चलता है सब। अगर ट्रस्ट आप रख रहे हो पूरा तो पूरा रखो, नहीं तो लॉस जाओ। कितने रुपए का लॉस हुआ है आपका? ऐसा पूछना चाहोगे तो भाई कम से कम मुझे लगता है ये साल का रहेगा 1 से 1.25 लाख रुपए तो पूरा लॉस है। लॉस है ओनली, यानी जो लोग देने वाले पैसा इतने पेंडिंग है आपके पैसे? पेंडिंग है 1 से 1.25 लाख रुपए Yes. अब तक नहीं दिया है? नहीं दिए। किसी का 15,000 है, किसी का 20,000 है, किसी का 30,000। ऐसा तो बहुत जन का है। अभी ऐसा निकालने जाओगे ना आप, इतने साल से जब कर रहा हो, ऐसा निकालने जाओगे तो मुझे लगता है कि 10 लाख का आंकड़ा पार हो जाएगा। लेने का पैसा, लेने का पैसा। तो आप कॉल नहीं करते हो? देखो, 2 बार कॉल कर सकते हो आप, 1 2 बार 3 बार 4 बार कॉल कर सकते हो। 5वीं बार तो उसको भी शर्म आनी चाहिए कि भाई यार मूर्ति के गणपति पैसे का नहीं पैसा मैं रखा हूं। बाकी तुम लोग आगमन कर रहे हो, विसर्जन कर रहे हो, नाच गाने सब कर रहे हो। मैं तो कोई मंडल को बहुत कभी कभी बोल भी चुका हूं, अरे तुम लोग मूर्ति लेके जाते हो, विश्वास के ऊपर हम लोग आपको दे देते हैं मूर्ति, लेकिन आप इधर से जब भी जाते हो मूर्ति का पैसा देने का नाम नहीं कभी। उद्या देतो, परवा देतो, ये क्या चालू है? आप मूर्ति बिठा रहे हो या क्या बिठा रहे हो? जो मूर्ति बिठा रहे हो उसके ऊपर नाम कमा रहे हो, लेकिन जो जिसने उसका काम किया उसको पैसा नहीं दे रहे हो। ये बात गलत है। तो खाली वो सुनने का काम करेंगे, बाद में अगर समझो उनको लगा कि भाई देने का है तो देंगे, नहीं तो सीधा फोन उठाना बंद करेंगे। नेक्स्ट ईयर नया मूर्तिकार। अच्छा, ये मूर्तिकार चेंज करते हैं? तो मैं एक बात बोलूंगा कि ये सब मूर्तिकार लोग बैठ के, ये हर एक मंडल का लिस्ट है, ये कोई हर एक मंडल नहीं कर रहा है, ये एक पर्टिकुलर कोई तो मंडल है। अच्छा, एक सेट ऑफ मंडल है हाँ, आप बोल रहे हो? हाँ, तो वो ये जितना हर साल yes, वो यही करता है? यस यस यस। एक नया मूर्तिकार नया के पास मूर्तिकार जाते ढूंढने हैं, का फिर कोई उसके तो। साथ फ्रॉड करते हैं, पैसा नहीं देते, और फिर अगले साल वापस अगर नया किसी का मूर्तिकार ढूंढते जेन्यून हैं। रहेगा ना तो वो समझता है कि भाई नहीं, इनका सचमुच कुछ तो प्रॉब्लम है, इसके लिए पैसे का देखो आगे पीछे होता है, ये मंडल है फाइनली। लेकिन ऐसा नहीं कि हर एक मंडल का हर साल कुछ तो प्रॉब्लम है, तो वो सही नहीं है। तो आप मत बिठाओ गणपति, मैं बोल रहा हूं आप मत बिठाओ। आप छोटा वाला गणपति भी बिठाओगे तो भी चलेगा। ऐसा नहीं कि हर एक बड़ा गणपति अपना बिठता है तो अपना नाम खराब होएगा, इसके लिए आप लोग बड़ा गणपति बिठाने का सोच रहे हो, वो मत करो। बड़ा गणपति भी चाहिए, पैसा भी नहीं देना। पैसा भी नहीं देना है तो वो गलत है, मेरे को ये बोलना है। तो दादा, उन लोग जो भी रीजन देते हैं, तो कभी कभी ऐसा रीजन देते हैं कि मूर्ति में ये मिस्टेक थी, इसकी वजह से नहीं दिया, या फिर कोई रीजन ही नहीं देते और फिर फोन उठाना बंद कर देते? रीजन तो देते नहीं, क्योंकि मैं तो ऐसा कभी काम दिया नहीं हूं अब तक कि कंप्लेन आपका का काम कोई ऐसा काम है, है? इसके लिए हम लोग ने आपका पेमेंट काटा वगैरह, ऐसा कभी हुआ नहीं है। लेकिन थोड़ा बोतल में उठा के उतारते हैं ना, ऐसा कि अरे यार कर तो लेंगे, टेंशन मत ले, अगले साल दे देंगे। ये पप्पा का पैसा है। कोई कोई तो मेरे साथ ऐसा भी बात किया है कि अरे यार आपका पैसा नहीं है तो पप्पा सपने में आके मेरे को लाफा देगा, और उन्होंने पैसा नहीं दिया और है। पैसा नहीं दिया है। तो कैसे ट्रस्ट करोगे आप? कैसा ट्रस्ट अगली बार? करोगे? नहीं कर सकते हो आप। जो मंडल आपके पास आया है वो आया है, अगले साल वो आने ही वाला है ऐसा कंफर्म नहीं है, चाहे वो कोई भी मंडल हो। कोई भी मंडल हो। लेकिन कोई कोई मंडल जो है
वो ऑनेस्ट भी है। ऑनेस्ट भी है, एकदम परफेक्ट है। यानी उनका एक रूल्स हाँ, इसने अपने को, बंदे ने अभी अपने को फेमस किया, अच्छा किया, तो वो लोग ऑनेस्टली आते हैं। पैसे का व्यवहार भी उनका बहुत सही है, और वो पहले ही बता देते कि देखो हम लोग इतना ही दे सकते हैं, वो आपका डिसीजन है कि आप लो या मत लो, लेकिन वो ऑनेस्ट बता देते कि हम लोग देखो इतना ही दे सकते हैं, आपका पैसा हम लोग को डुबाना नहीं है बिल्कुल भी। क्योंकि हर एक मंडल वालों को अपना मूर्ति का बजट मालूम रहता है। बराबर है। वो क्या खाली मूर्ति ही बिठाते नहीं, वो सब जो मंडप है, ये वो सब चीज है। तो मैं क्या उनको बोलूंगा नहीं, लेकिन जो भी है आप सब बजट बिठा के चलो कि भाई हम लोग इतना इतना है, हम लोग इतना ही दे सकते हैं। अगर आपके बजट से बाहर जा रहा है तो आप सीधा कॉन्सेप्ट चेंज करो आपका, लेकिन कोई मूर्तिकार का पैसा मत फंसाओ। तो अभी भी आपके कॉल्स नहीं उठा रहे? नहीं उठा रहे। आप किसी अगर मंडल का कभी नाम लेना चाहोगे? बाई चांस, अभी नाम तो नहीं ले सकता लेकिन है किसी को, मैं अभी भी क्या सोच रहा हूँ, उनको एक चांस है कि अगर पैसा रखा है तो भाई वो दे दो। क्योंकि देखो हम लोग जो भी कर रहे हैं मेहनत से कर रहे हैं, बहुत मेहनत से कर रहे हैं। और एक सच बोलूं तो 2 साल से अभी मार्केट में काम कर रहा हूं। पिछले टाइम 4.5 लाख रुपया लॉस हो, मैंने खुद का डाला हूं। मैं क्या बोला आपको, पहले से ही बोल रहा हूं, मैं ये अपनी इच्छा से कर रहा हूं। 5.5 लाख रुपए आपने खुद के जेब के खुद डाले के लास्ट जेब से टाइम? डाला हूं मैं। मेरा मूर्ति अच्छा बनना चाहिए, बस मेरा एक ही कंसर्न है। ये टाइम भी 3.5-4 लाख रुपया लॉस हो। हर टाइम लॉस करके आप मूर्तिकार गवा रहे हो। आप क्या सोचते हो कि मैं ये टाइम इसको फंसाया, दूसरे टाइम अगले बंदे को फंसाऊंगा। ऐसा कर करके हर एक मूर्तिकार का इच्छा मर जाएगा। फिर अरे नहीं यार ये छोड़ देंगे, तो फिर गणेश मूर्तिकार मिलेंगे किधर। तो फिर बाकी आगे के लोग की सोच कि भाई उनको आगे करना है या नहीं करना है, वो उनकी सोच है। लेकिन मैं तो सजेस्ट करूंगा कि आपके पास जितना बजट है वो लेके चलो, और पहले ही आके कंफर्म कर दो कि मेरा हाँ, इतना बजट है, इतने में आप बजट है दे दो बस। लेकिन नेक्स्ट ईयर तो मैं भी पूरा स्ट्रिक्ट होने वाला हूँ भाई, क्योंकि हर टाइम तो नहीं लॉस बेयर कर सकता हूँ। एवरी ईयर हाँ। लॉस खाओगे तो फिर मतलब क्या है ना, फिर मेहनत करके ऐसा नहीं, पापा तो ऐसा नहीं मुझे बोला है कि तू तेरा लॉस करके काम कर। बराबर। जो मेरा जो पैसा जो जा रहा है ना, वो तो आने दो, मेरा ये बोलना है। हाँ, एटलीस्ट नो प्रॉफिट नो प्रॉफिट का लॉस हो बात जाए। छोड़ो, ये लॉस प्रॉफिट भी के नहीं लिए, होना ये चाहिए, काम तो प्रॉफिट के लिए करते ही नहीं कोई भी। बट लॉस भी नहीं होना चाहिए। लॉस भी नहीं होना चाहिए। एक साल में समझ सकता हूँ, अपना पहला साल जब भी होता है ना मार्केट में, तभी आपको कुछ मालूम नहीं रहता है और आपका एक्सपेरिमेंट एक्स्ट्रा करने पड़ते एक्सपेंस हैं। भी निकल जाता है। लेकिन सेकेंड साल वो ऐसा नहीं होना चाहिए। और जैसे आपका कोई ऐसा टारगेट है कि नेक्स्ट ईयर मेरे को मेरा क्वांटिटी ऑफ मूर्तिज बढ़ाना है, तो ये साल आपने कितनी मूर्तिज की भाद्रपद में? 26। तो अगले साल आपका कोई टारगेट है कि मेरे को 50 मूर्ति बनाना है, 80 मूर्ति बनाना नहीं। है, 100 मूर्ति बनाना है? टारगेट नहीं है मेरा, बट मेरा एक है कि 30 से 35 मूर्ति मैं बनाऊं, लेकिन वो क्वालिटी। ऐसे नहीं कि बहुत क्वांटिटी लेकर आपका नाम बड़ा करो। मैं उसको मैटर नहीं हूं मेरे को। मुझे एक्चुअली मेन मैटर है कि आप जितना भी मूर्ति ले रहे हो वो बेस्ट करो, बहुत अच्छा करो, ताकि आपके जैसे लोग हम लोग को इधर बुलाए। हमने तो ये प्लेटफॉर्म ही इसीलिए बनाया है कि मूर्तिकार की जर्नी लोगों सही है। तक पहुंचनी चाहिए। और गणेश उत्सव ये महाराष्ट्र का सबसे बड़ा त्योहार है। तो अगर एज अ गणेश उत्सव का ऐसा हम पिक्चर पोर्ट्रे करते हैं, तो इनके रियल हीरोज मूर्तिकार है। मूर्तिकार की स्टोरीज किसी को पता ही नहीं है कि ये स्ट्रगल्स है, ये लाइफ में ये क्या कर रहे हैं। 3 महीना मूर्तिकार है तो 9 महीना क्या कर रहे हैं। तो इसीलिए ये हमने गणेश उत्सव पॉडकास्ट बनाया स्पेशली फॉर मूर्तिकार्स एंड पीपल रिलेटेड टू गणेश उत्सव। जैसे पेंटर हो गए, जैसे ड्रिपिंग आर्टिस्ट हो गए, तो ऐसे गणेश उत्सव में मूर्तिकार तो मेन हीरो है ही, बट उनके साथ साथ जो टीम होती है वो भी बहुत मैटर करती है। तो ये प्लेटफॉर्म ही इसी के लिए कि आपकी जो भी स्टोरीज है, आपके जो भी स्ट्रगल्स है, वो यहाँ पे आके आप ओपनली बोलिए, तो लोगों को पता चलेगा कि इनकी लाइफ कैसी है और इतने स्ट्रगल्स है। आपका बहुत सारा धन्यवाद, क्योंकि ये मूर्तिकार की जर्नी सबको पता चलनी चाहिए। क्योंकि हर एक जन आपको चांस नहीं दे रहा है, कोई नहीं दे रहा है। ये इधर एक ऐसा प्लेटफॉर्म है कि आपको पूरा ओपन होने का चांस है।
आप बोल सकते हो जो भी है वो, क्योंकि आपके माध्यम से सब लोगों को पता चल रहा है कि क्या एग्जैक्टली है, क्या नहीं है, मार्केट में क्या चल रहा है, क्या नहीं चल रहा है, क्या सही है, क्या गलत है, वो सब लोग को पता चल रहा है। सो दादा बहुत बहुत धन्यवाद। अभी हम पहुंच चुके हैं हमारे एंड के राउंड्स पे, जो कि काफी इंटरेस्टिंग है। तो Okay. आपकी जर्नी तो बहुत सभी को पसंद आई होगी, और ये जो राउंड है बहुत इंटरेस्टिंग है। यहाँ पे 2 राउंड्स होंगे एंड में, दिस और दैट और एक रैपिड फायर राउंड। तो हम चालू करेंगे दिस और दैट से। ये राउंड में क्या होगा, मैं आपको 2 नाम दूंगा, उसमें से आपको एक नाम चुनना है। वैसे 10 नाम है, तो और फटाफट करना है आपको ये, ठीक है? लेट्स स्टार्ट। आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? ओके। प्रथमेश गाडगे और अरुण दत्ते। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और निखिल खातू। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और सिद्धेश दिगोले। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और कृणाल दादा पाटील। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और राजन झाड़। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और ओंकार गायकवाड। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और आकाश तिरमल। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे और प्रशांत देसाई। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे सतीश दादा वलेवेडेकर। प्रथमेश गाडगे। प्रथमेश गाडगे राजू शिंदे। प्रथमेश गाडगे। तो ये दिस और दैट के विनर है प्रथमेश दादा घाड़गे। प्रथमेश दादा घाड़गे, सल्यूट। अभी दूसरा राउंड है हमारा रैपिड फायर राउंड। तो रैपिड फायर राउंड भी ऐसा ही कुछ है, मैं आपको सवाल पूछूंगा और आपको उसका रैपिड आंसर देना है। एक शब्दात उत्तर द्या, इन शॉर्ट, ठीक है? लेट्स स्टार्ट। आर यू एक्साइटेड? यस। आर यू नर्वस? नहीं। नहीं? लेट्स स्टार्ट। फेवरेट मूर्ति ऑफ दिस ईयर? याचा रंगारी बदलचा। माइंड टू। फेवरेट मूर्तिकार ऑफ ऑल टाइम? देवनाथ वेली मास्तर। फेवरेट एक्ट्रेस? जेनिलिया। फेवरेट एक्टर? सांगू नाही शकत असं काही। फेवरेट एक्टर? फेवरेट मूवी? फेवरेट मूवी बनवा बनवी। ड्रीम मंडळ टू वर्क ऑन, म्हणजे तुमचं एक ड्रीम आहे की या मंडळाला मला एक वर्षी काम करायचं। ड्रीम गणेश मंडळ गल्ली। गणेश गली मुंबईच्या दादा। 22 फूट वाले की जय। फेवरेट फूड? चायनीज। फेवरेट रेस्टॉरंट? फेवरेट रेस्टॉरंट आमच्याकडे ऍक्च्युली मुक्काम पोस्ट। फेवरेट प्लेस? राजस्थान। whom are you close to, mom or dad? जास्त क्लोज। हाँ। मॉम अँड सन duo. सो दादा, थँक्यू सो मच, तुम्ही आले आमच्या पॉडकास्टवर, तुमच्या बिझी स्केड्यूल मधून टाइम काढून आले आणि एवढं ओपनली तुम्ही कॉन्व्हर्सेशन केली। तर तुमची जर्नी खूप लोकांना इन्स्पायर करेल, आणि जे पण अपकमिंग मूर्तिकार आहे, जे म्हणजे मूर्तिकार त्याचा एक तुमचा तर एक छंद आहे मूर्तिकार, बट काही लोक, काही यंगस्टर्स हे ॲज अ प्रोफेशन पण करतायत, आणि अपकमिंग जे आहेत लोक, तर तुमची ही जर्नी आहे तर खूप इन्स्पिरेशन मिळेल सगळ्यांना। थँक्यू, तुम्ही आलेत इकडे, आणि खूप खूप तुमचा धन्यवाद। तुमचं पण खूप सारं धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल। माझा गणेश आहे असंच पुढे खूप मोठं होईल अशी बाप्पाजवळ प्रार्थना करतो। जय गणेश। जय गणेश। जय गणेश दोस्तों। तो कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको ये एपिसोड? जरूर अच्छा लगा होगा, क्योंकि हम सबको ये एपिसोड बहुत ही पसंद आया। जो अनिकेत दादा ने जो ओपनली कॉन्वर्सेशन किया और ये सारी बातें जो उन्होंने अपनी जर्नी बताई, और बहुत सारे टॉपिक्स पे डीप डिस्कशन हुआ, तो ये सारी बातें अपकमिंग मूर्तिकार को भी बहुत हेल्प करेगी, बहुत इंस्पायर करेगी। और मैं अनिकेत दादा का बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूंगा कि वो अपना बिजी स्केड्यूल निकाल के यहाँ पे आए। और मैं आप सभी से पूछता हूँ कि अगला मूर्तिकार कौन होना चाहिए द गणेश उत्सव पॉडकास्ट पे? आप कमेंट करके जरूर बताएं कि आपको कौन से मूर्तिकार को हमारे प्लेटफॉर्म पे देखना है। हम वो मूर्तिकार को डेफिनेटली हमारे प्लेटफॉर्म पे लेके आएंगे, ये मेरा वादा है। तो साइनिंग ऑफ, चिराग खिलारे, द गणेश उत्सव पॉडकास्ट बाय माझा गणेशा। लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। पावर्ड बाय गणपति माझा। जय गणेश।